मुक्ताईनगर प्रतिनिधी. मुक्ताईनगर शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाच्या अमृत 2.0 योजनेअंतर्गत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. तहसील कार्यालय परिसरासाठी अत्यंत गरजेच्या असलेल्या नवीन ऊर्ध्वस्तंभ जलाशयाचे पाण्याची उंच टाकी भव्य भूमिपूजन आमदार चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते रविवारी 1 मार्च 2026 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. मुक्ताईनगर पंचायत समितीसमोरील ऐतिहासिक टेकडीवर हा सोहळा पार पडला. यावेळी उपस्थित जनसमुदायाचा उत्साह पाहण्यासारखा होता. पाणीपुरवठा योजनेचा नवा अध्याय. शहराच्या वाढत्या विस्ताराचा विचार करून आमदार चंद्रकांत पाटील यांनी शासनाकडे या योजनेसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. तहसील परिसर आणि लगतच्या भागातील नागरिकांना आता पुरेसा आणि दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याने महिला वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. दिग्गजांची उपस्थिती. या मंगल प्रसंगी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यात प्रामुख्याने माफदा अध्यक्ष विनोद तराळ, शिवसेना पदाधिकारी, जिल्हा संघटक सुनील पाटील, तालुका प्रमुख नवनीत पाटील, नगरपंचायत प्रतिनिधी, उपनगराध्यक्ष देवयानी शिरसाट, पाणीपुरवठा सभापती सविता भलभले, नगरसेवक संतोष कोळी, मस्तान कुरेशी, हासम शहा, प्रशांत टोंगे, नितीन जैन, लुकमान शेख, मुशीर मणियार, युनुस खान, मुकेश चंद्र वानखेडे, मजिद खान. विशेष उपस्थिती बोदवड नगराध्यक्ष दिनेश माळी, नगरसेवक हर्षल बडगुजर, वसंत भलभले, गणेश पाटील आणि योजनेचे ठेकेदार मोरे. काय म्हणाले आमदार पाटील? भूमिपूजनानंतर उपस्थितांशी संवाद साधताना आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले की जलकुंभाच्या भूमिपूजन प्रसंगी उपस्थित असलेले मुक्ताईनगर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष सौ देवानीताई आमच्या शिरसाट, जे शिवसेने माफदाचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते विनोद तराळ, शिवसेनेचे संघटक आमचे सुनील भाऊ, तालुका प्रमुख नवनीत भाऊ, त्यांनी प्रस्तावित केलं ते प्रफुल्ल दादा, बोदवडचे नगराध्यक्ष आताच जे आले हे दिनेश भाऊ माळी, पाणीपुरवठा सभापती आमच्या भलभलेताई, सन्माननीय सगळे नगरसेवक, जमलेले माझे तमाम बंधू भगिनी आणि मातांनो, खऱ्या अर्थाने मुक्ताईनगर पाणीपुरवठा योजनेला सुरुवात झाली. आपली किती 32 कोटीची योजना आहे का? 33 करोड रुपयाची पाणी योजना आपण चालू केली. आता कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून मधल्या काळात अधिकारी कॉन्ट्रॅक्टर अशी मी आपल्या सगळ्यांच्या सोबत बैठक घेतली आणि खऱ्या अर्थाने त्यांनी 60% आसपास काम पूर्ण केलेलं आहे. त्यांना शुभेच्छा आहे. आणि त्यांना मी सांगितलं की मला मार्च एंडच्या पूर्वी 80% आसपास काम झालं पाहिजे. गावातल्या मुक्ताईनगर हा आता वाढता एरिया, जसं आपण आता पुनर्वसन 413 घरांचं करतोय, पुनर्वसन एरिया असतील किंवा इतरही एरिया असतील, प्रत्येकाकडे मुबलक आणि शुद्ध पाणी गेलं पाहिजे. नुसती शुद्ध पाण्याची वल्गना नसली पाहिजे, शुद्ध पाणी दररोज गेलं पाहिजे. 24 तासाला प्रत्येकाला 135 प्रति माणसी माणूस 135 लिटर प्रति माणसी आपण पाणी देण्याचं धोरण आपलं महाराष्ट्र शासनाचं आहे. त्याचप्रमाणे आपण ते पाणी दिलं गेलं पाहिजे आणि ते शुद्ध आणि मुबलक असलं पाहिजे. मुबलक तर देतोच आपण, शुद्ध असलं पाहिजे. जे आता आमच्या ताईंनी सांगितलं की शुद्ध पाणी देण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय, त्या दृष्टीने आपण पुढे जातोय. माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या माध्यमातून ही योजना आपण मंजूर केली, अमृत 2, आणि त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने खूप सुंदर काम चाललेलं आहे. ह्या कामाच्या माध्यमातून गावाला निरोगी असं पाणी दिलं पाहिजे, निर्जंतुक असं पाणी दिलं पाहिजे. ती जी आमची पहिली हे होती ती पुढे वाटचाल करण्याच्या दृष्टिकोनातून लवकरात लवकर ते संपवू. गाव हे खऱ्या अर्थाने मुक्ताईनगर शहर जे गावाकडून शहराकडे जाण्याचा प्रवास जो आहे तो चाललाय आणि लवकरात लवकर ह्या गावाकडून शहराकडे जाण्याचा प्रवास थांबेल आणि एक चांगलं सुंदर असं मुक्ताईनगर होईल, ज्याच्यातून सगळ्या मूलभूत गरजा लोकांच्या पूर्ण होतील एकदम चांगल्या पद्धतीमध्ये. इथलं पाणी असेल, इथे आता आपण भूमिगत गटारांचाही प्रकरण करतोय. भूमिगत गटारी फायनली आपल्या फायनल स्टेजमध्ये आहे. पण भूमिगत गटारी झाल्या म्हणजे हे जे आज गावामध्ये किरकोळ कारकोळ पाणी जाण्यास थांबलेलं आहे तेही होऊन जाईल. त्याच्यानंतर रस्तेही आपण ते सुसज्ज करतो आणि लोकांना रोजगारसाठी MIDC पण आपल्या शेवटच्या टप्प्यात आहे. हे तरुण जे सगळे उभे यांच्या हाताला काम असेल, जबरदस्तीने यांना इथे बोलावं लागेल, आज मोकळे आहे त्यामुळे प्रत्येक राजकारणामध्ये त्यांना सहभागी असतो. पण जर काम लागलं म्हणजे किमान राजकारण करतील आणि कमाल काम करतील, त्यांचं जीवनमान उंच होईल. या दृष्टिकोनातून आपण काम करण्याच्या दृष्टीने आज आमचे सगळेच नगरसेवक जे आहे ते अतिशय प्रतिभावान नगरसेवक, प्रत्येक जाती धर्मातले आणि प्रत्येक पंथातले, प्रत्येक तबक्यातले, प्रत्येक एरियातले, त्या तिथल्या जाणं समजून निकळा समजून घेऊन त्या निकळ पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने त्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये इच्छाशक्ती आहे. काही निवडून आले, काही पराभूत झाले, पण पराभूत झाल्यानंतर थांबले नाही आहे, काम करण्याची तयारीच आहे. शेवटी निवडून आणि पराभूत होणे हे माझ्या मायबाप जनतेच्या जीवावर आहे. त्यांना वाटलं त्या पद्धतीत ते मतदान करतात आणि निवडून येणे का पराभव होणे हा काही महत्वाचा विषय नसून खऱ्या अर्थाने तुमच्यामध्ये सेवावृत्ती जर असेल
तर त्या पद्धतीमध्ये गावातल्या प्रत्येक नागरिकाला आपल्या माध्यमातून सेवा दिली गेली पाहिजे आणि ते करण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थानं आता या माझ्या सगळ्या टीमच्या माध्यमातून होतो, शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून होतो. मी अतिशय आदरपूर्वक आपल्याला सांगेल की ही योजना ही आपण खऱ्या अर्थाने सगळ्या नगरसेवकांच्या माध्यमातून, कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धती योजना आपण देण्याचा प्रयत्न या गावाला करतोय. ती चांगलीच योजना दिली गेली पाहिजे यासाठी आपणही प्रयत्न करायचा आहे. मी पाहतोय काही दिवसापासून आपले नगरसेवक सगळ्या प्रत्येक वार्डात निवडून आल्यापासून खूप चांगलं काम करताय आणि इतरही लोक होते ना, हे सगळे कार्यकर्तेही मदत करतायत. त्याच्यामुळे एक लवकरात लवकर या अर्थसंकल्पीय याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण आपल्या गावासाठी, शहरासाठी निधी आणू. मतदारसंघातल्या प्रत्येक गावासाठी, शहरासाठी निधी आणतोच आहे. जसं बोदवडचे नगरसेवक म्हणतील की तुम्ही इथलाच विषय करताय, आमच्या गावाचा करत नाही, तर बोदवडसाठी आहे, मी 100% चांगला निधी आणण्याचा प्रयत्न करू. मुक्ताईनगरची योजना बोदवडपेक्षाही चांगली आहे. मी तो अट्टा धरला होता की मुक्ताईनगरची बी योजना तापीवरनं पाणी आलं पाहिजे, पण सक्सेस होऊ शकलो नाही. मग बोदवडमध्ये आम्ही तिथे यशस्वी झालो आणि बोदवडमध्ये आपण 97 करोड रुपयाची पाणी योजना देतोय. तर त्याच्यासाठी दिनेश भाऊंचे खूप जास्त प्रयत्न होते, तिथल्या सगळ्या नगरसेवकांचे खूप प्रयत्न होते आणि एक चांगली योजना तिथे आपण दिलेली आहे. म्हणजे 30 वर्षाच्या कालावधीमध्ये त्या गावासाठी इतकी चांगली योजना कधी नव्हती. आज तुम्ही आपण बोदवडपेक्षा खूप जास्त, मला असं वाटतं की त्या दृष्टीने भाग्यवान आहे की बोदवडला 20 दिवसांनी पाणी मिळवतो, आपल्याला किमान 1 दिवसाच्या आड पाणी मिळतंय. फक्त जे नवनीत भाऊंनी सांगितलं की आपल्याला रॉ वॉटर पाणी येत होतं, जे पाणी आपण नदीतून घेतो तेच पाणी आपण पितो, अनेक साथीचे विकार आपल्याला लागत होते. पण आता या विषयातून, या दुष्टचक्रातून बाहेर काढण्याच्या दृष्टीने अतिशय चांगलं पाणी, शुद्ध पाणी देण्याच्या दृष्टीने ही योजना आपण करतोय. त्या योजनेसाठी माझ्या सगळ्या नगरसेवकांचे, पदाधिकाऱ्यांची मला खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभतं, त्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानतो. आणि योजनेचं काम लवकरात लवकर पूर्ण करून घेऊन ही पाण्याची टाकी पण वापरण्याजोगी होईल अशा पद्धतीत देवानी, ते तुमचाच प्रभाग आहे बहुतेक, तुमचा आणि ताईंचा, दोघांचा आहे, ताईंचाही प्रभाग आहे. त्याच्यामुळे चांगली पाणी टाकी झाली पाहिजे. नाही मधल्या काळात पाणी टाक्या झाल्या की ते पाणी भरू शकलो नाही त्याच्यामध्ये. कॉन्ट्रॅक्टर जरी असला आपल्यासमोर तरी चांगलं काम करून घेण्याची आपली जिद्द असली पाहिजे. चांगलं काम आपण या पाणी टाकीच्या माध्यमातून करून घेऊ अशी अपेक्षा आपल्याकडून करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.